प्रीमियम काढलं जाईल, म्हणजे त्यांचा असणारा विमा जो आहे आरोग्याच्या संदर्भातला तो काढला जाईल आणि तोही विमा लाखाचा असेल. आपण अनेक जण असताना या ठिकाणी विमा काढतो, त्या विमाचा असणारा प्रीमियम आपण भरतो. 1 लाखाचा विमा काढायचा असेल तर आपल्याला असणारा किमान 15,000 18,000 त्या ठिकाणी भरावे लागतात. 10 कोटीचा विमा काढायचा, 10 कोटी लोकांचा विमा काढायचा असेल तर 15,000 किती होतात ह्याचा हिशेब मला वाटतं आपणच केलेला बरा. आणि मोदी साहेबांनी असं सांगितलं की हे आम्ही असणारं ऑक्टोबर नंतर सुरुवात. दुसरं त्यांनी असताना सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो, माझं मन फार व्यतीत होतंय म्हणून सांगितलं. आणि म्हणून आधारभूत जे भाव शासन जाहीर करतं, आधारभूत किमती जे असणारे शासन जाहीर करतंय त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही ऑक्टोबर नंतर करू. मार्च महिन्यामध्ये बजेट आलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं नाही की हे ऑक्टोबर काय लागणार. बजेट लागू होतं ते पार्लमेंटने मंजूर केल्यानंतर होतं. पार्लमेंटने एकदा सांगितलं की ह्या बजेटला मंजुरी आहे तर त्याची अंमलबजावणी ताबडतोब. ऑक्टोबर का? काळ जसा गेला तसं लक्षात आलं की 10 कोटी लोकांचा प्रीमियम काढायचा असेल किमान 1.5 लाख कोटी पाहिजे. किमान 1.5 लाख कोटी हे आणणार कुठून हाच मोठा प्रश्न आहे. आधारभूत किमतीवरती व्यवस्था उभी करायची असेल तर बीजेपी ही व्यापाऱ्यांचा पक्ष आहे आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. इलेक्शनच्या तोंडावरती आपण असताना हे राबवलं तर व्यापारी आपल्या विरोधात जाईल, आपल्याला पक्षनिधी मिळणार नाही. आणि म्हणून ती बाब ऑक्टोबरमध्ये सांग. तेही अंमलबजावणी करायची असेल, आधारभूत किमतीवरती इथला असताना धान खरेदी करायचं असेल, उत्तर प्रदेश मधला असताना गहू खरेदी करायचा असेल, कडधान्य खरेदी करायचं असेल तर हा व्यवहार करायला केंद्र शासनाला 2.5 लाख कोटी पाहिजे. मागच्या 1 महिन्याभरापूर्वी लोकसत्तेमध्ये त्याची आकडेवारी आली होती की किती गहू खरेदी केला, किती धान खरेदी केलं, किती कडधान्य खरेदी केलं तर बाजारामध्ये कमतरता येते. कडधान्याची, अन्नधान्याची कमतरता येते आणि कमतरता आल्यामुळे आधारभूत भावाकडे आपण जाऊ शकतो. आणि त्याची त्यांनी आकडेवारी सांगितली होती की 2,500 कोटीची तिथे असताना गरज आहे. आता हा निधी तर नाही, हा निधी नाही, पण लोकांना फसवायचं आहे, खोटं बोलायचं आहे. 2019 पुन्हा आम्हाला जिंकायची आहे आणि म्हणून ऑक्टोबर महिना सांगण्यात आला. निवडणुका लागल्या की आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागली म्हणून आम्हाला हे अंमल करता येत नाही. 5 वर्षासाठी आम्हाला सत्ता द्या, आल्यानंतर पुन्हा आम्ही लागू. ज्याला कोणाला लागू करायचं आहे, बांडेंनी सांगितलं नियत हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा. नियत जर साफ असेल तर ताबडतोब लावा. बजेट मंजूर झालंय, पैसा खर्च करण्याचा अधिकार तुम्हाला मिळालाय आणि पैसा खर्च करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर ऑक्टोबर पर्यंत का थांबताय याचा खुलासा तुम्ही करा.
शेतकरी आत्महत्या करतो. आधारभूत वरती तुम्ही ताबडतोब खरेदी केलं तर आज ज्या आधारभूत किमतीची असणारी तुरीची किंमत 5,500 आहे ती आज शेतकरी 3.5 मध्ये विकतो. तुम्ही दुकानं बंद केली, खरेदी बंद केली. का बंद केली? तर इथल्या व्यापाऱ्याला फायदा झाला. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असं घडतं. मग इथल्या सरकारची नियत जर साफ असती, इथल्या सरकारची नियत जर साफ असती तर त्यांनी विमा योजना आणि आधारभूत किमतीवरती खरेदी करणं हे ताबडतोब त्यांनी सुरुवात केली. आपल्याला माहित असेल सुप्रीम कोर्टामध्ये केस घेतली. इथला जो दारिद्र्य रेषेखाली जगतो त्याला न्याय मिळावा म्हणून असं सुप्रीम कोर्टामध्ये केस केली. त्या सुप्रीम कोर्टाचा जज हा मानवतावादी होता म्हणून तो म्हटला मी ही शांततेने ऐकणार आहे. आणि त्यांनी खाद्य विभागाला बोलवलं आणि असताना सांगितलं की तुमचं दर वर्षाचं खाद्य किती वेळ वाया जातं हे सांगा. वाया जातं हे असताना सांगा. शासनाने सांगितलं 25% वाया. 25% वाया जाते. ते म्हटले हे वाया जाण्यापेक्षा जो अर्धपोटी या देशामध्ये जगतोय त्याला तुम्ही असताना का वाटप करत नाही? तुम्ही त्याला असताना का वाटप करत नाही? तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हेच शासन 2016 साली त्यांनी असताना म्हटलं की आम्ही हे फुकट वाटायला गेलो तर इथली अर्थव्यवस्था बिघडेल आणि इथला व्यापारी आमच्या विरोधात. जे अन्नधान्य ते तुमचं सडतंय त्याची सुप्रीम कोर्टाने अपेक्षा दिली की ते सडून देऊ नका. ते सडण्याच्या अगोदर तुमचा साठा आहे त्या साठ्यामधला काही भाग हा दारिद्र्य रेषेखाली जातो. पण ह्या सरकारची दानच नाही हे आपण यांना असं वाटतं की कोणाला द्यायचं म्हणजे माझ्या खिशात जात. इथल्या धानाच्या शेतकऱ्याची किड्याचा बांधून होता. तो अपेक्षा करत होता की मला असताना मदत होईल. पण या सरकारने सांगितलं की आम्ही कोणाला अनुदान देत नाही, आम्ही त्याला सक्षम करतो. अरे पहिल्यांदाच तो कमकुवत असताना त्याला सक्षम कुठच्या आधारावरती करा? आणि म्हणून ज्या सरकारची नियत नाही आणि ज्या सरकारचे दान देण्याची असणारी अवस्था नाही त्या सरकारला लवकरात लवकर खाली खेचणं त्याच्यातला भाग. शासनाचा हा पैसा नाही, हा पैसा जनतेचा. हे प्रतिनिधी आहे. जनतेने मागणी केली की बाबा तो पैसा आम्ही जो भरलेला आहे तो आम्हाला असताना आमच्या दुःखाच्या कालावधीमध्ये अडचणीच्या कालावधीमध्ये आम्हाला मिळाला पाहिजे. तो शासनाने दिला. पण यांची भूमिका काय? यांची भूमिका उलटी. ते आता मालकाला सेवक करायला निघालेले आहेत आणि सेवकाला मालक करायला निघाले. याच्या अगोदर इंदिरा गांधीवरती टीका झाली की न झाली? मनमोहन सिंगवरती टीका झाली की न झाली? याच्या अगोदर इथला असणारा VP सिंग होता त्याच्यावरती टीका झाली की न झाली? राजीव गांधी होता त्याच्यावरती टीका झाली की न झाली? पण कधीही आपण ऐकलं का टीकाकारावरती असणारा पोलिसांनी नोटीस बजावली? टीकाकाराला असताना पकडलं आणि जेलमध्ये टाकलेला आहे हे आपण कधी ऐकलंय का? कोर्टामध्ये त्याच्यावरती असताना केस दाखल केली असं आपण ऐकलेलं आहे का? आज असताना मोदीवरती टीका केली तर पोलीस स्टेशनचं नोटीस येते. मी वाट बघतोय माझ्यावरती कधी नोटीस येते.
मी वाटच बघतोय की पोलिसांनी दर सभेमध्ये असणाऱ्या मोदीला घाल शिळा घालत असतो, पण साला नोटीसच काढत नाही. काढल्या तर नोटीसच्या बरोबर मोदीला असताना कोर्टामध्ये पिंजऱ्यामध्ये उभे करून विचारणार, तू सेवक आहेस की मी बालक आहे, सांग पहिल्यांदा. या देशाचा मतदार हा मालक आहे, निवडून देतो तो असणारा प्रतिनिधी आहे. ही या राजघाट्याची व्यवस्था आहे. निवडून गेलेला हा असणारा प्रतिनिधी आहे. या देशाचा खरा मालक हा मतदार आहे. आणि हेच बीजेपी आरएसएसचं सरकार सांगते की आम्ही मालक आहोत, निवडून गेलेले मालक आहेत, आणि मतदार हा असणारा त्याचा प्रजा. जे नव्यानं राजेशाही इथे असताना यायला चाललेली आहे तिला तुम्ही आम्ही सगळ्यांनी थांबवू. आज हे सांगतात आहेत की काँग्रेसपेक्षा आमचं राज्य फार चांगलं. काँग्रेसवाले तेवढे चोर आणि हेही त्याच्यापेक्षा डबल चोर, हे लक्षात घ्या. हे डबल चोर आहे. बोफोर्सच्या विरोधात आम्ही असणारा लढा उभा केला. त्यावेळी हेही म्हणत होते की ती बोफोर्सची किंमत जी आहे ती असणारा सांगा. मी असणारा विचारतोय, हे जे राफेल लढाऊ विमान आपण असताना खरेदी केलंय ते कितीला खरेदी केलंय हे असणारा सांगा. मनमोहन सिंगाने हेच फ्रान्स मधनं लढाऊ विमान घ्यायचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस त्यांनी लोकांना किंमत सांगितली की हे $712 मिलियन मध्ये आम्ही खरेदी. एक विमानाची किंमत त्यांनी असताना सांगितली. आणि त्याचे उरलेले जे आहेत ते भारतामध्ये HAL म्हणजे सरकारी कंपनी जी आहे ते त्याचे उरलेले सगळे करते. आता हे सरकार स्वच्छ सरकार, मोदी सगळ्यात स्वच्छ म्हणून सांगितलं जातं, पैसा खात नाही म्हणून सांगितलं जातोय. आणि मग आम्ही असं विचारतोय, हे राफेल तुम्ही कितीला खरेदी केलं हे तर पहिल्यांदा सांगा. आरएसएस बीजेपी वाल्यांना सांगतो, लोकसभेच्या निवडणुका लागू द्या आणि मग लोकांना आम्ही असं सांगतो आणि दाखवतो की तुम्ही हेच विमान जे मनमोहन सिंग $712 मिलियन असताना खरेदी करत होता, तुम्ही कितीला खरेदी केलं हेच आकडेवारी बाहेर काढतो ना. खातलं की नाही खातलं हे सरकारच तिथे असताना तयार करेल. तुम्ही वाढीव किंमत का दी? तुम्ही आज कितीला खरीदलं त्याची असणारी आकडेवारी का बाहेर देत नाही? लपवण्यासारखं काय त्याच्यामध्ये? चोरी केली आहे म्हणून लपवण्यासारखं, चोरी केली आहे म्हणून सांगण्यासारखं नाहीये. तर हे सरकार सुद्धा धोत्या तांदळासारखं असं आपण मानू. ते चोर होते तर हे महाचोर आहे. काय यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे, यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे. काँग्रेसवाले सरळ सांगत होते, तुझं काम आहे ना, दे 10,000 माग. सरळ सरळ मागतो. यांची खाण्याची पद्धत वेगळी, ज्याला मी असं कॉर्पोरेट करप्शन असं म्हणतो. त्याचं कॉर्पोरेट करप्शन आहे. प्रफुल्ल पटेल का लढणार नाही? अगोदर म्हटलं मी इलेक्शन लढतो आणि आता का लढला नाही? नाना पटोले म्हणत होता मी लढायला तयार आहे, मग का त्याला लढू दिला नाही काँग्रेसवाले? विमान घोटाळ्याची इन्क्वायरी कोणाची चालली आहे? कोणाची चालली आहे ना? गोशीखुर्दच्या इथला असणारा करप्शन कोणाचं चाललेलं?
मुंबईतल्या असणाऱ्या जमीन लंपास केल्या त्याची चौकशी कोणाची झाली? हे सगळे चौकशी करणारे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपला छगन भुजबळ झाला नाही पाहिजे. आपला छगन भुजबळ झाला नाही पाहिजे म्हणून असणारा बीजेपीतून आलेले काँग्रेसवाले कुकडे साहेबांना उभं केलं आणि त्यांना बळीचा बकरा दाखवला. चांगल्या सुन्या माणसाचा बळीचा बकरा केला. नानाचा केलाच बकरा, त्याला हलाल करून मारायचं की झटक्याने मारायचं एवढं फक्त ठरायचं आहे. आता हे जे राजकारण आहे आपण समजून घेतलं. चौकशी थांबवा, आम्ही तुम्हाला असा उमेदवार उभा करून देतो की तुम्ही असं जिंका. म्हणजे इथला असणारा विरोधी पक्ष संपवण्याचं कामकाज राष्ट्रवादी काँग्रेसनी सुरुवात केलं हे आपण लक्षात. सत्ता राहण्याला विरोधी पक्ष पाहिजे तोपर्यंत इथला असणारा विरोधी पक्ष वटणीवर राहत नाही. तुम्ही असणारा इथं असणारा मोदीला बोलवा आणि त्याला असणारा 2 शिव्या घाला, तो दगड घेऊन मारायला मोकळा होतो का? त्याला विरोध सहन होत नाही. आणि यांना असणारा त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी असणारा ह्यांना सांगितलेलं आहे की ही सीट जर जिंकली नाही तर तुमचा असणारा छगन भुजबळ मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी असणारा कुकडे साहेबांना उभं केलं, बळीचा बकरा केलेला आहे. तू आपल्याला डाव हाणून पाडायचा आहे हे आपण असणारा लक्षात. शरद पवारांनी काय इलेक्शनच्या आवाज नंतर असताना सांगितलं की बा नाही आमचा पाठिंबा तुम्हाला राहील. फुले शाहू आंबेडकर वाद्यांचा असताना घोषणा करणारा शरद पवार RSS जिंदाबाद करायला लागला, असं का भूमिका आहे? आणि मी आज असताना म्हणतो की NCP जी आहे ती RSS BJPची बी टीम आहे. ती बी टीम आहे ज्याचा उल्लेख इथल्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केला. सामाजिक वेळेला वाचवलं कोणी? मिलिंद एकबोटेला वाचवलं कोणी? RSS वाल्यांनी वाचवलं, BJP वाल्यांनी वाचवलं नाही. त्याला वाचवलं NCP वाल्यांनी वाचवलं, शरद पवारांनी. तुम्ही विरोधक म्हणताय ना, याच घटना बदलायला निघाले तुम्ही असं म्हणताय. म्हणजे दंगलखोर आहे, मुसलमानाची घरं जाळली. पुण्यामध्ये असताना एका मुसलमानाला मारून टाक, पोलिसांना राहावलं ना, त्यांनी तडीपाराच्या केसेस केल्या, गुन्हे दाखल केले पाहिजे म्हणून केसेस केल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईवरती पाणी टाकण्याचं कामकाज शरद पवारांनी केलं ही परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हणतोय की हे असणारा RSS BJP या सारी भीती आहे. आमचा असणारा छगन भुजबळ होऊ नये म्हणून ही झालेली भीती नाही मित्रो. आणि इथेच राज्यघटनेला खतरा आहे हे आपण लक्षात घ्या. ती बाबासाहेबांनी लिहिली की कोणी लिहिली हा त्याच्याकडे महत्वाचा भाग नाही. इतिहास तो न्याय ज्यांनी लिहिली त्याला देईल. पण याच राज्यघटनेमध्ये मला शिक्षण मिळतं, याच राज्यघटनेमुळे मला असणाऱ्या सत्तेमध्ये जातं, याच राज्यघटनेमध्ये माझा असणारं व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्व, याच राज्यघटनेमुळे मी इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्याला सुद्धा शिव्या घालू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. हे स्वातंत्र्य मिळालंय, हे राज्यघटनेने दिलेलं स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं की न ठेवायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं की न ठेवायचं हा खरा प्रश्न आहे. कोण कोणाचं A टीम आहे B टीम आहे याच्याशी मला घेणं देणं. पण गोंदिया भंडाराची निवडणूक विकासाच्या प्रश्नावरती तो सोडून द्या 4 महिन्यामध्ये निवडून आलेला सगळ्या गावांना सुद्धा जाऊ शकणार नाही याची माझी खात्री.
त्यामुळे विकासाच्या गोष्टी ते करणार नाही. ही राज्यघटना राहिली तर आपले अधिकार शाबूत राहिले हे आपण लक्षात घ्या. इथे असताना RSS BJP वाले ही राज्यघटना बदलायला निघालेत का कोणीतरी विचारावं. मग तुम्ही का बदलतात? ज्या राज्यघटनेवरती इथला असताना सर्वसामान्य माणसाचा विश्वास, आज इथे लोहार असेल, कुंभार असेल, संख्येने लहान आहे, त्याला माहिती आहे की माझे प्रश्न मांडायचे असतील, वेशीवरती आणायचे असेल तर मोर्चा काढण्याचा माझा अधिकार आहे, संघटन बनवण्याचा माझा अधिकार आहे आणि हे अधिकार मला ह्या राज्यघटनेने दिलेले आहेत. आणि म्हणून मी असताना मी सत्तेमध्ये जाणार नाही याची त्याला जाणीव, मी सत्तेमध्ये जाणार नाही याची त्याला खात्री आहे. पण या व्यवस्थेमध्ये माझी दखल घेतल्या जाईल, या व्यवस्थेमध्ये माझी दखल घेतल्या जाईल याची त्याला खात्री आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ही राज्यघटना माझी राज्यघटना. आज मित्रो, भंडारा गोंदियाच्या निवडणुकी एका वेगळ्या नजरेने बघतात. जसं कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं, कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की जे काही कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये निकाल लागेल तोच उद्याच्या असणाऱ्या विधानसभा उद्याच्या लोकसभेमध्ये लागेल म्हणून सांगितलं. आज भंडारा गोंदिया निवडणुकीकडे सुद्धा त्याच दृष्टीने बघितल्या जाते की ही निवडणूक सरळ सरळ माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे घटना व्हायली पाहिजे यांच्यामध्ये आणि घटना बदलली पाहिजे यांच्यामध्ये आहे हे आपण लक्षात. ॲडव्होकेट डॉक्टर भांडे यांनी जे म्हटलेलं आहे की जातीला मतदान आपण देऊन बघितलं, जातीला मतदान देऊन बघितलं, शेतकऱ्याला तो न्याय देऊ शकला नाही. शेतकऱ्याला न्याय देऊ शकला नाही, त्यांनी असणाऱ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबवल्या नाही. जातीच्या माणसाने सत्ता देण्यासाठी माती खाल्ली, पण जातीच्या माणसासाठी ज्याच्यासाठी त्यांनी माती खाल्ली आणि निवडून दिलं तो आज असताना सोन्याच्या चमच्यामध्ये खेळतोय अशी असताना त्याची परिस्थिती त्यांनी बदलवली, पण शेतकऱ्यांची परिस्थिती बदलवली. आणि म्हणून जात हा विकास करत नाही हे आपण लक्षात घ्या. जातीची सत्ता ही शोषण करणारी सत्ता आहे आणि ही जोपर्यंत आपण मोडत नाही, सत्ता आणि जात याचं समीकरण जोपर्यंत आपण मोडत नाही तोपर्यंत इथल्या असणाऱ्या विकासाची गंगा वाहणार. मोदी आज असताना म्हणतात मी 2 कोटी करेन, कुठे गेले 2 कोटी? नोकऱ्या तयार करणार, गेले कुठे? ही सत्तेची असणारी लढाई नाही तर ही जातीच्या वर्चस्वाची लढाई हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची असणारी ही निवडणूक, भंडारा गोंदियाची निवडणूक, ही एका बाजूला संविधान बदला आणि दुसऱ्या बाजूला संविधान वाचवा अशांमधली ही निवडणूक आहे. ही निवडणूक जी आहे, एका बाजूला संविधान राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला संविधान बदललं पाहिजे. 28 तारखेचा निर्णय मडावींच्या कबशीच्या बाजूने लागला. 28चा निर्णय हा मडावीच्या कबशीच्या बाजूने लागला तर उरलेल्या देशामध्ये आम्हाला पुन्हा भंडारा गोंदिया तयार निर्माण करायचा आहे, हाच नारा गुंजणार आहे हे आपण असणारा लक्षात. म्हणून
कर्नाटकाच्या निवडणुकीला जसे एक ऐतिहासिक महत्व आलं, कर्नाटकाच्या निवडणुकीला जसे एक ऐतिहासिक महत्व आलं होतं, तसंच भंडारा गोंदियाच्या पोटनिवडणुकीला एक ऐतिहासिक महत्व आलंय. आणि ते मी ऐतिहासिक महत्व म्हटलंय की घटना बदलणारे आणि घटना वाचवणारे यांच्यामधली ही सरळ सरळ लढाई आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना घटना ह्या देशामध्ये वाचली पाहिजे, मराठी आदिवासी आहे याचा विचार न करता, बाऊल न करता घटना राहिली पाहिजे, याच घटनेचं राज्य राहिलं पाहिजे. आणि म्हणून कपशीच्याच समोरचं बटन दाबून आपण मराठी ह्यांना विजय करावा हेच आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.